माय, आठवी माय, नववी माय. नवविध भक्तीच्या नवरात्रा. श्रवण भक्ती पहिली माळ, कीर्तन भक्ती दुसरी माळ. सगळे पाठ असल्यामुळे तुम्हाला सांगायची गरज नाही. श्रवण, कीर्तन, स्मरण, पादसेवन, अर्चन, वंदन, दास्य, सख्य, आत्मनिवेदन हे नवविध भक्तीच्या नवरात्रा. इथे भक्तीचा संबंध जोडला तिथे कल्याणाचा. शिवरात्र कल्याणाची रात्र आणि ह्या भक्तीच्या रात्री. एकंदर 10 रात्री जीवनामध्ये कल्याणाच्या आहे, बाकी सगळ्या भिवंडीच्या आहे. एकंदर 5 दैवत शास्त्राने सांगितलेली आहे. विष्णू, शंकर, गणपती, सूर्य आणि शक्ती हे 5ही दैवत शास्त्र मान्य आहे. हा भेदभाव नाही कोलते पाटील. हे परमार्थ करण्यासाठी, भक्ती करण्यासाठीची व्यवस्था आहे. सेठजी, आम्ही व्यवस्थेला भेद समजतो, तिथून भांडणाला सुरुवात आहे. अरे व्यवस्था व्यवस्था समजा, भांडण मिटलंच. विठ्ठलराव तुम्हाला पाठ आहे जी काय, गुरुजी खुर्चीवरच बसले पाहिजे आणि विद्यार्थी बाकड्यावर. मग विद्यार्थ्यांचं बाकड्यावरचं बसणं आणि गुरुजीचं खुर्चीवर बसणं हा भेदभाव आहे का व्यवस्था? व्यवस्था. पण त्या गावचा एक गरम डोक्याचा पालक दुपारी 90 लावून झोकांड्या खात शाळेत. काय गुरुजी? घाबरू नका, तिथं सांगतो. कारण ते गावचं असते आणि गुरुजी बाहेरचे. गुरुजी उभेच झाले. काय हे बाकड्यावर बसवले, तू खुर्चीवर. असा भेदभाव का केला गुरुजी? सगळे बसा खुर्च्यावर, ना सगळे बसा बाकड्यावर. लेका गरम डोक्याच्या बापा, गुरुजीने केलेला भेदभाव नाही रे राजा, शिकवण्यासाठीची व्यवस्था आहे. व्यवस्थेला व्यवस्था समजा, भांडण मिटलंच. पण आम्ही व्यवस्थेला भेद समजतो, इथून भांडणाला सुरुवात आहे. नाही तर सोनं समान आहे ना अशोक पाटील. तुम्ही लॉकेट घ्या नाही तर पैजण घ्या. सोनाराला दिवसभर सोनं दिसतं. सूर्यवंशी साहेब, त्याला दागिने दिसत नाही. पाहू द्या सोनं, पाहू द्या सोनं. बरं का मत घे पाटील, पाहू द्या सोनं. ज्याची त्याची दृष्टी आहे. आमचे कास्तकार बसलेले आहे इथे. कास्तकाराची दृष्टी काय आहे? पेरल्यापासून त्याला बाजरी दिसते. काय पेरली? बाजरी. उगवून आली बाजरी. रान हिरवं झालं बाजरी. गुडगाभर झाली बाजरी. पोटऱ्यात आली बाजरी. भरली बाजरी, कापली बाजरी, मळली बाजरी, दळली बाजरी, खाल्ली तरी बाजरी. ही कास्तकाराची दृष्टी आहे पेरण्यापासून. तिथं सुशिक्षित बेकार आला मुंबईचा. गुडगा गुडगा बाजरी होती. काय पाटील? बाजरी आहे. मूर्ख समजता का मुंबईच्या लोकांना? आम्हाला काय बाजरी खात नाही का आम्ही? हिरवी असते का बाजरी? हो हिरवीच असते. का? तुला खाताना दिसते आम्हाला पेरल्यापासून. ही कास्तकाराची दृष्टी आहे. ते काळ्या पिवळ्या जीपवाले आहे का नाही, शिटा वाहणारे. तुम्ही तुमच्या घरचा कोट्याधीश राहा उभा, बरं का सेठजी, रस्त्याच्या काठाला. तुमच्याकडे पाहत नाही ते, तिथं गाडी उभी करतं आणि मागच्याला म्हणतं हे लटकून गेले 10 रुपयाचं. तुमची किंमत फक्त 10 रुपये. का? तुम्ही तुमच्या घरचा सेट असला तरी त्याला सीट दिसतं, शेट नाही दिसत. का? त्याची दृष्टी आहे. जसं त्याला सीट दिसतं, कास्तकाराला जशी बाजरी दिसते, सोनाराला दिवसभर सोनं दिसतं. दागिना नाही माणूस. पाहू द्या सोनं. बसू द्या बसू द्या. चक्कर आलेली. बसू द्या बसू. काही नव्हतं. आत्ता 2 मिनिटात ते आहे तसे. बसू द्या. पाहू द्या सोनं. 10 तोळ्याचं लॉकेट आहे आणि 10 तोळ्याचं पैजण आहे. बरं का? त्याची किंमत 7.5 लाख आहे, याची किंमत 7.5 लाख आहे. इथे समान आहे. पण घरी आणल्यावर लॉकेट गळ्यातच, पैजण पायातच. हा भेद नाही, याचं नाव व्यवस्था. विठ्ठल विठ्ठल काही टेन्शन नाही. बसलं बरं झालं. व्यवस्था म्हणून हे परमार्थ करण्यासाठी, भक्ती करण्यासाठीच्या व्यवस्था आहे. कोणी विष्णूची करा, कोणी शंकराची करा,
कोणी गणपतीची करा, कोणी सूर्याची करा, कोणी शक्तीची करा. आकाशात पतितम तोयम सागरम प्रतिगच्छति, सर्व देव नमस्कार केशवम प्रतिगच्छति. पुढचे सर्व जन्म संपवण्यासाठी मानवाचा जन्म आहे आणि पुढचे सर्व जन्म संपवण्याची क्षमता भक्तीमध्ये आहे. कारण प्रत्येकाची इच्छा आहे. शेतकऱ्याला विचारा, इतरराव, म्हैस असावी, बिना शिंगाची असावी, मारकी नसावी, काही न खाणारी असावी, भरपूर दूध देणारी. पेशंटला विचारा, औषध पाहिजे, घरपोच पाहिजे, फुकट भेटलं पाहिजे, गोड वाटलं पाहिजे ना आजार कायमचा संपला पाहिजे. तसं साधनही सोपं पाहिजे आणि निश्चित फलप्राप्ती झाली पाहिजे. म्हणून जे साधनही सोपं आहे आणि निश्चित फलप्राप्ती आहे. येणे जाणे एका येणे जाणे खेपा येण्याची एके खंडिते, येणे जाणे खेपा येण्याचे एके खंडिते, येणे जाणे खेपा येण्याचे खंडिते, येणे जाणे खेपा येण्याचे एके खंडिते. भक्तिपंथ बहु सोपा, बहु सोपा, पुण्य लागवे या बाबा, लागवे या बाबा. येणे जाणे खेपा येण्याचे खंडिती, येणे जाणे खेपा येण्याचे एके खंडिती, येणे जाणे खेपा येण्याचे खंडिती, येणे जाणे खेपा येण्याचे खंडिती. बरं वाटतं त्याला, पण तिकडे घेऊन जावा, हवेशीर हवेशीर घेऊन जा. काय होते, लोकात उगाच चर्चा होते, ते पडलं त्याचं काय झालं, पडलं त्याचं काय झालं, सगळे MBBS होऊन जातात. विठ्ठल भक्तिपंत बहु सोपा, पुण्य नागवे या पापा. ज्याच्या करता जन्म मानवाचा मिळाला, येणे जाणे खेपा येण्याची एके खंडिती. म्हणून बरीच लोक भक्तीला लागले सेठजी, पण भक्ती करूनही निश्चित फलप्राप्ती झाली नाही. असं जर झालं तर समजायचं दोष साधनामध्ये आहे. साधन प्राप्त होऊन साध्यापर्यंत जात नाही शिवाजी आबा, समजायचं दोष साधनामध्ये. अरे बदनापूरच्या स्टँडवर बऱ्याच एसट्या, एक गाई गाय गेलं मदगे पाटील, बोर्ड नाही वाचला त्यानं, जाऊन बसलं एसटीत. डबल बेल झाली, एसटी निघाली, जालना आलं. कंडक्टर काय, एक संभाजीनगर. आता मारले, उतर खाली, नगदी पैसे काय साहेब, बाकीचे उधार नाही तो का उतर. त्याला उतरून दिलं. का, जाण्याची इच्छा नाही, इच्छा आहे. साधन नाही, एसटीत बसलं. जागा नाही, 2च्या बाकड्यावर एकटं आहे. पैसे नाही, 500ची नोट दाखवतं. अरे का गेलं नाही, चुकीच्या गाडीत बसलं. साधन प्राप्त होऊन जर साध्यापर्यंत पोचत नसेल तर समजायचं दोष साधनामध्ये आहे. तसं भक्ती करूनही निश्चित फलप्राप्ती नाही, म्हणजे दोष भक्ती करण्यामध्ये आहे. कारण अरे त्याला ज्याची गरज आहे, ते 6 जण, तिकडची गोष्ट सांगतो बरं का मदगे पाटील, तिकडची म्हणजे तुम्ही विचारू नका कोण्या गावची, तिकडची. ते निघाले पायी प्रवास, तीर्थयात्रा, सूर्य मावळतीला आला, गंगेचं पाणी बघितलं की ओढायची इच्छा होते म्हणतात. एक एक दम मारून मग जाऊ गंगेच्या पलीकडे. त्यांनी सगळ्यांनी मग आपलं आणि ते गाठोडी सोडली. एकानं पाणी, तिसऱ्यानं मळून काढला, चौथ्यानं गुलाबाच्या फुलाचा रस केला, 5व्यानं नारळाच्या दोऱ्याची गुंडाळी केली आणि 6व्यानं काडीपेटी. एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंत. आणि मग त्यांचा गजर झाला. अलग खोल दे पलक देख दुनिया के जलब बम बोले टेकड़ी वाले, कैलाश के राजा हमने चिलिम भरा है ताजा, तू दम लगाने आजा. एक एक 2-2 दम झाले, लाल डोळे झाले सर्वांचे. सूर्य मावळला. चला रे पलीकडे. गुडगा गुडगा पाण्यात गेले. त्या भागातले एक शेठजी आले तिथं.
का रे कुठं रे? पलीकडे. पोहायला येतं का? नाही हो. मग 2 पुरुष पाणी आहे ना, मराल ना. तुम्ही नदीच्या काठाकाठानं जा, नावाडी असेल त्याच्या पाया पडा, नावेत बसा मग जा. त्यांना पटलं, ते आले. नावाडी नावेचा दोर झाडाला बांधून घरी गेला होता. 9:30 वाजत आले होते. हे लाल डोळ्यावाले आले. म्हणले नावाडी नसू द्या, पण नाव आहे, आपणच नेऊ पलीकडे. किती वाजले रे? 9:30. म्हणलं मग आपण 6 जण आहे, दोघाची पाळी बरं का शेठजी. 9 ते 12 दोघांना वल्ले मारले. 12 ते 3 दुसरे दोघं. 3 ते 6 तिसरे दोघं. पहाटेचं कोंबडा हरवलं, नाव तिथंच. जाण्याची इच्छा नाही, अरे इच्छा आहे. प्रयत्न नाही, वल्ले रात्रभर मारले. साधन नाही, नावेत बसले. मग का जात नाही? दोर सोडला नाही. आणि जर दोर सोडला नाही, जन्मभर वल्ले मारू मारू मेले तरी पलीकडे जाऊ शकत नाही. तसं प्रेमाचा दोर आम्ही संसाराच्या धाराला बांधला आणि भक्तीचे वल्ले मारणं चालले. म्हणून अंतर तुझे पायी, अंतर तुझे पायी, अंतर तुझे पायी. अंतरी संसार भक्ती बाह्यात, अंतरी संसार भक्ती बाह्यात, अंतरी संसार भक्ती बाह्यात, अंतरी संसार भक्ती बाह्यात. म्हणून अंतर तुझे पायी, म्हणून अंतर तुझे पायी, म्हणून अंतर तुझे पायी. घाबरू नको. अंतरी संसार भक्ती बाह्यात्कार, म्हणून अंतर तुझे पायी. अरे त्याला ज्याची गरज आहे ते आम्ही संसाराला दिलं. त्याला गरज कशाची आहे? थोर प्रेमाचा भूकेला, थोर प्रेमाचा भूकेला, थोर प्रेमाचा भूकेला, थोर प्रेमाचा भूकेला. हाजी दुष्काळ दयाला, हाजी दुष्काळ दयाला, हाजी दुष्काळ दयाला, हाजी दुष्काळ दयाला, हाजी दुष्काळ दयाला. ओ थोर प्रेमाचा भूकेला, हाजी दुष्काळ दयाला, हाजी दुष्काळ दयाला, हाजी दुष्काळ दयाला. भुकेला आणि हाची दुष्काळ तयाला. पण प्रेमरूपी दोर बांधला संसाराच्या झाडाला आणि भक्तीचे वल्ले मारणं चालले. मनोणी अंतर तुझे पायी. त्याला गरज ज्याची आहे. म्हणून भक्तीचं सूत्र काय आहे? यथा देहे तथा देवे. बरं का अशोकराव? जसं देहाचं करताना तसं देवाचं. देहाचं पहा बरं, सकाळपासून त्याला पहिल्यांदा बाथरूममधून आंघोळ घालून दाढी करायची, मग कांजीच्या कपड्यामध्ये सजवायचा, नंतर नाश्ता द्यायचा, मग चहा द्यायचा, मग दुपारचं जेवण, 3 वाजता चहा, रात्रीचं जेवण, गरम बिछाण्यात झोपवायचा. जर कीर्तनाला चुकून आला आणि बुक्का लावणारा आला तर त्यानं आधी रुमाल काढून ठेवायचा आणि चुकून नाकावर बुक्का पडला तर लगेच रुमालानं पुसून काढायचा. एवढं जप्त देहाला. पण विठ्ठलाच्या मंदिरात गेल्यावर मूर्तीवर 2 फुटावून बुक्का फेकतं. त्या विठोबाच्या डोळ्यात जावं का कानात जावं? अरे यथा देहे तथा देवे. बस जास्त करायची गरज नाही. जसं देहाचं तेवढं देवाचं. म्हणून इधर का उखाडना और उधर लगाना. कबीरजी म्हणतात इसी का नाम भक्ती है. इधर का उखाडना म्हणजे प्रपंचावरचं प्रेम काढायचं, उदर लगाना देवावर लावायचं, बस झाली भक्ती. लक्षात घ्या. म्हणून कास्तकार लोक कबीरजीकडे गेले. वेळ कमी होता, शेठजी लगेच गेले. आम्ही
जालना जिल्ह्यातून आलो. काय बाबा, भक्ती कशी करावी हे विचारायला आलो, पण आमच्या भाषेत सांगा, आम्ही कास्तकार आहोत. अशोकराव ज्याच्या त्याच्या भाषेत ते सांगायचं असते. तिकडे एक मंत्री आजारी पडले. तिकडे म्हणजे कोण्या प्रांतात हे नका विचारू. मग 50 लाखाच्या गाडीत मंत्र्याला नेलं. डॉक्टर लोक फार हुशार, गाडी पाहून बॉडीची व्यवस्था करतात. मराठी कळते वाटते इकडच्या लोकांना. ॲटोमध्ये जर पेशंट आलं ना, लगेच तपासून सकाळी 2 गोळ्या घे, दुपारी 2 घे, संध्याकाळी 2 घे, नाही बरं वाटत तर परवा ये. अरे ॲटोनं आलं ते, त्याच्यापासून काय मिळणार आहे. पण 50 लाखाची गाडी, सगळ्या ताफा खाली उतरला. लिफ्टमधून वर नेलं. 10वी डॉक्टर बरं का, शेठजी भोवताल. मग तपासण्या चालू झाल्या. ते तर घाबरून गेलं. पूर्वी तसंच व्हायचं, साधा खोकला जरी झाला तरी कोरोना. मग नातलग म्हणायचे, किती पैसे लागू द्या, 10-5 एकर विकू, पण एवढं वाचवा. त्याला तेच पाहिजे होतं. घाबरून गेला. सगळे जाऊ दिले आणि एक मॅडम राहिल्या फक्त. मंत्री म्हणला, मॅडम तुम्ही माझ्या बहिणीसारख्या आहे. 25 डॉक्टर माझ्या भोवताल, सगळ्या तपासण्या, नेमकं सांगा काय झालं, आणि ते माझ्या भाषेत सांगा. तुम्ही काय करता. मी मंत्री आहे. असं का, मग तुमच्या भाषेत सांगते. तुमचे जे श्वास आहे ना, हां, सध्या खोटी आश्वासनं देतात. अरे त्या भाषेत सांगावं लागतं ना. अजून काय काय होतं मॅडम. आता 9:30 झाले. काय काय होतं नंतर बघू. शेवटचं सांगते तुम्हाला. बोला. तुमचं हृदय आहे की नाही, हां, राजीनाम्याच्या तयारीत. कळलं ना. तसे हे जालन्याचे कास्तकार कबीरजीकडे गेले. आम्ही कास्तकार मंडळी. भक्ती कशी करावी हे आमच्या भाषेत सांगा. तुम्ही काय करता. आम्ही शेती करतो. शेतीत काय काय करता. गहू, बाजरी, मका, ज्वारी, हरभरा, भाजीपाला करतो साहेब. काय रताळू, बटाटा, कांदे, वांगे. कबीरजी म्हणले, कांदे आणि वांगे कसे करता. ते तुम्हाला नाही समजत म्हणूनच विचारतो. अहो, ते कांद्याचं वांग्याचं बी टाकायचं गादी वाफ्यात, लागवडीच्या लायकीचं होऊ द्यायचं. रोप लागवडीच्या लायकीचं झालं की वाफ्यातलं उपटायचं आणि त्या आंबेराईच्या मळ्यात नेऊन लावायचं. बस बस बस, तशीच भक्ती करायची. म्हणजे वाफ्यातलं रोप उपटायचं, मळ्यात नेऊन लावायचं. तसं प्रपंचावरचं प्रेम काढायचं, परमेश्वरावर लावायचं. संकल्पा विमाया संकल्पा विमाया विमाया संसाराची कल्पा विमाया
आनंदे तैसे राहावे ठेविले 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 आनंदे तैसे राहावे बस वाफ्यातलं रोप उपटायचं मळात नेऊन लावायचं बरं का शेठजी. तसं प्रपंचावरचं प्रेम परमेश्वरावर लावायचं. इधर का उखाडना और उधर लगाना इसी का नाम भक्ती आहे. संकल्पावी माया संसाराची. इथं जो माया शब्द आहे अशोकराव हा प्रेमवाचक घ्यायचा. शब्दाचे उच्चार सारखे असले म्हणजे अर्थ एक नसतो. आणि हे माझ्यापेक्षा भानगड कोलते पाटील तुम्हाला जास्त माहिती आहे. राईट राईट नो नो KN व डब्ल्यूचाही उच्चार नोच आहे. NOचा उच्चार नोच आहे. WRIT राईटच आहे. RIGHT राईटच आहे. पण एक उजवा आणि एक बरोबर. KNOW नो म्हणजे जाणणे नो म्हणजे नाही. म्हणजे काय उच्चार सारखे असले तर अर्थ एक द्या का ठोकून असं नाही जमत. तसं माया ब्रह्माच्या सापेक्ष आहे. तिथे जे माया आहे ना सांभाळी सांभाळी आपुली हे माया 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 आमासिका भया भीत केले आमासिका भया भीत केले आमासिका भया भीत केले आमासिका भया भीत केले सांभाळी सांभाळी आपुली हे माया आमासिका भया भीत केले आमासिका भया भीत केले सांभाळी सांभाळी आपुली माया आमासिका भया भीत केले आमासिका सांभाळी सांभाळी आपुली हे माया आम्हासिका भया भीत केले. इथे जे माया ही ब्रह्माच्या सापेक्ष घ्यायची. पण या अभंगातली माया प्रेमवाचक. संकल्पावी माया मधगे पाटील तुम्ही पंढरपूरला गेला की चंद्रभागेच्या वाळवंटात एक वासुदेव येतो आणि लगेच तुमच्या पुढे सुरू करतं ते छोटासा मंजिरा त्याचा तो अंगरका कवड्याची माळ मोराचा पिसाचा टोप आळंदीच्या ज्ञानोबाला जेजुरीच्या खंडोबाला देहुगावच्या तुकारामाला पंढरीच्या पांडुरंगाला जाळा वाचून कड नाही माया वाचून रड नाही. सहज बोलतं ते. अरे माणसं का रडतात याला कारणीभूत माया आहे. इथे माया म्हणजे प्रेम. जी व्यक्ती आपल्याला सोडून गेली ना शेठजी त्या व्यक्तीचं प्रेम रडवतं. म्हणजे माया शब्दाचा अर्थ प्रेम आहे. प्रेम. सासू मरण पावली म्हणजे तिची मुलगी रडते तिची सुनई रडते. पण दोघीच्या रडण्यामध्ये जमीन अस्मान इतकं अंतर असतं. इकडच्या सुना चांगल्या रडतात बिचाऱ्या लाडक्या बहिणी. आता ते 1500 संपले बरं का कोलते पाटील. सांगा कुचे साहेबाला आले का. हो ते संपले म्हणा रक्षाबंधनचे. आता भाऊबीज आली जवळ. आले का मजा आहे बुवा लाडक्या बहिणीची मजा आहे. हा ना मुलगी रडती सुनई रडती. पण मुलगी रडती आई गेली म्हणून
सून रडती, कटकट संपली. सासूसाठी सुनार रडे सुन, सासू रडे सुन सासूसाठी रडे सून, जीव अंतरीचा भिन्न, भाव अंतरीचा भिन्न, भाव अंतरीचा भिन्न. एवढी ताकद अभंगाची संपून गेली. ते काय ठोकाठाकी नाही चालत रे भाऊ. ते बाकीच्या ज्या कीर्तनात ठोका, इथं ढोकाचं असल्यामुळे ठोका नाही, बरोबरच पाहिजे. विठ्ठल सासूसाठी रडे सुन, पण भाव अंतरीचा भिन्न. नाही जर रडली तर तिथे डेड बॉडी जवळ काही म्हातारे असतात, त्या तेवढ्याच कामावर असतात. बघणं आहे का सुनाच्या डोक्याला, काय डोळ्याला काही, ती म्हणते राहू दे, काय घेणं आहे आपल्याला. नाही पण आहे का, मलाही माहीत आहे, मी शेजारीच राहते ना. तिच्याच मनात होतं कटकट केली पाहिजे, असा आरोप येऊ नये म्हणून बळेच रडते. मोले घातले रडाया, 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 नाही आसू आणि माया, नाही आसू माया, मोरे घातले रडाया, मोरे घातले रडाया, नाही आसू आणि माया, नाही जमला आता. मोले घातले रडाया, नाही आसू आणि माया, अर्थ प्रेम संकल्पावी माया संसाराची. हे जी थोर भक्ती आवडती देवा, थोर भक्ती म्हणजे सामान्य आहे. हे पहा, भक्त भगवंतासाठी रडतो, पण भगवान भक्तासाठी रडतो. हे दोन विभाग लक्षात आणा. आणि रडणं ही सुद्धा भक्तीच आहे. रडावं रडावं, पण दोघासाठी रडावं. एक तर देवासाठी, नाही तर संतासाठी. संसारासाठी रडू नका. आणि रडायचं असेल सूर्यवंशी साहेब, दोघाजवळ रडा. एक तर देवाजवळ रडा, नाही तर संताजवळ. प्रापंचिकाच्या पुढून छाती काढून चालत जा, रडत जाऊ नका. आणि तुम्ही जर रडला तर ते तात्पुरतं म्हणतं, वाईट झालं असं नाही व्हायला पाहिजे, वाईट झालं असं नाही व्हायला, वाईट झालं. तुम्ही गेला की अख्ख्या तालुक्यात तुमची विनामूल्य सेवा. काल आलतं सकाळी पठ्ठ्याजवळ, ढसा ढसा रडलं, पायावर डोकं ठेव ठेव रडलं, अशी विनामूल्य जाहिरात करतं तुमची. म्हणून छाती काढून चालायचं प्रापंचिकाच्या पुढून. रडायचं असेल तर आळंदीला जाऊन माऊलीच्या समाधीवर डोकं ठेवून रडा, नाही तर पंढरपूरला जाऊन पांडुरंगाच्या पायावर डोकं ठेवून रडा. अश्रू पुसणारे फक्त दोघं जगात, एक भगवंत, एक संत. दोघंच.
विठ्ठलराव दोघं जण. आणि त्याच्याही पुढे सांगतो, वेदांताच्या भाषेपेक्षा देवाला कळणारी भाषा अश्रूची भाषा. ती भाषा लवकर कळते. तुमच्या भाषेत सांगतो, बाळाला जर वाटत असेल मम्मीनं लवकर लक्ष द्यावं तर त्यानं मम्मी 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 करायचं नाही. दोन्ही हातानं कपाळ बडून रडावं. स्वयंपाक थांबवून पळत येते मम्मी उचलते लेकराला. जशी व्यवहारामध्ये ही रडण्याची ताकद आहे तीच परमार्थामध्ये आहे. म्हणून भक्त रडतो भगवंतासाठी, ही भक्तीच आहे. पण जेव्हा भगवान रडतो भक्तासाठी समजायचं ही थोर भक्ती आहे. ठीक नाही. मोठा कोणाला म्हणतात? मोठा घराचा प्रमुख गेला म्हणजे घर रडतं. मोठा गेला, त्याच्यापेक्षा मोठा गेला गाव रडतं, अजून मोठा गेला तालुका रडतो, अजून मोठा गेला जिल्हा रडतो, अजून मोठा जाऊ द्या महाराष्ट्र रडतो, अजून मोठा गेला देश रडतो, अजून मोठा गेल्यावर जगातले माणसं रडतात. पण जगाचा बाप ज्याच्यासाठी रडतो त्याला मोठा म्हणतात. ज्ञानोबाराय समाधी घेतली आणि मग जगाच्या बापानं ढसा ढसा रडणं सुरू केलं. देव म्हणते रुक्मिणी, देव म्हणते रुक्मिणी, देव म्हणते रुक्मिणी, देव म्हणते रुक्मिणी. आज एक योगी देखिला नयने, आज एक योगी देखिला नयने. आज एक योगी देखिला म्हणे, आज एक योगी देखिला म्हणे. हे ज्ञान संजीवनी, हे ज्ञान संजीवनी, हे ज्ञान संजीवनी, ज्ञान संजीवनी. गान त्रैलोक्यासी, त्रैलोक्यासी, गान त्रैलोक्यासी. त्रैलोक्यासी. धन्य धन्य धरातळी, धन्य धन्य धरातळी, धन्य धन्य धरातळी, धन्य धन्य धरातळी. धन्य धन्य धरातळी, धन्य धन्य धरातळी, धन्य धन्य धरातळी, धन्य धन्य धरातळी. देव म्हणती रुक्मिणी, आज एक योगी देखिला नयनी. हे ज्ञान संजीवनी, गान त्रैलोक्यासी. देव म्हणते रुक्मिणी, आज देखिला नयनी. हे ज्ञान संजीवनी, गान त्रैलोक्यासी. देव म्हणते रुक्मिणी, हाचे एक योगी देखिला नयने. ह्याची ज्ञान संजीवनी दान त्रैलोक्याशी. धन्य धन्य धरातळी, जो या ते दृष्टीने आहे तो हात येईल टाळी वैकुंठ भवन अशी. जो करेल याची यात्रा तो तारी सगळी गोत्रा सगळी कुळे पवित्र. याचे दर्शन होती अलंकापूर्व येशी ओपीठ. येते पूर्वी होते नेयकंठम ब्रह्मादिगत पौरुष इंद्रियुण्या भूमिशी याग संपादले अरणशी इंद्रायणी इंदुरीशी पंचकृषी. यापासून त्रिवेणी गुप्त असे भैरवापासून भागरे तुसे पुरुटिका माया दिशे प्रतिष्ठान पार्वती भोवती वनवल्ली वृक्षे. येते देव येवणी होती पक्षी असे नित्य साक्षी असती नासती उदके. हे पंढरवी सोपे जना असे अरावाय पापय कळिकाय कोपल्या कोपेन चले अलंकापुराशी. ऐसे सांगता हरिसी आणि प्रेम वसंडले रुक्मिणीसी. आणि मग रुक्माई रडू लागली, धन्य धन्य जयाची एकुशी ज्ञानदेव जन्म रे. अरे ज्याच्यासाठी जगाच्या बापानं रडावं ही थोर भक्ती. विठ्ठल बस बस आता फारसं नाही. भगवान श्रीकृष्ण अशोकराव निजधामाला निघाले. उद्धवजी जवळ आहे. 2च मिनिटात सांगतो. आणि बरोबर 10:30 तुम्हाला मोकळे करतो. तडजोड नाही, वशिलेबाजी नाही बरं का कोलते पाटील. ते नाही जमत, ते नाही जमत, अजिबात नाही. अशोकराव तुम्ही शांत राहा. जिजा देव निजधामाला निघाले तर पादुका दिल्या उद्धवाजवळ आणि रडायला लागले. आता उद्धवजी म्हणाले, भगवान दुनिया रोने के बाद दुनिया के आंसू पोंछने का काम करने वाले आप दुनिया के मालिक दुनिया छोड़ते समय रो रहे. रोने का अलग कारण है उद्धव. बहुत दिन हुए
मेरे विदुर चाचा का दर्शन नहीं हुआ। दुनिया छोड़ते समय केवल मेरे चाचा की याद आ रही। भविष्य में कभी मेरा विदुर चाचा मिलेगा तो चाचा को कहना, चाचा दुनिया छोड़ते समय दुनिया का मालिक तुम्हारे लिए रो रहा था। निजधामाला गेले। पुढे काही दिवसात विदुर काका आले. उद्धवजीची आणि विदुर काकाची भेट वृंदावनला झाली, ज्याला ज्ञान गुदडी नामक स्थल म्हणतात. ज्ञान गुदडी. उद्धव जी, हाँ बोलो चाचा. बहुत दिन हुए भगवान का दर्शन नहीं हुआ, तो हमें बताओ भगवान कहाँ मिलेंगे. उद्धव जी रड़ू लागले. क्यों रोते हो? आपको पता नहीं चाचा, भगवान निजधाम चले गए, अब दर्शन नहीं होगा. मग विदुर काका रडू लागले. दोन संत देवासाठी रडतात वृंदावनला, प्रपंचासाठी नाही. विदुराच्या गळ्याला बिलगून उद्धवजी रडतात आणि उद्धवाच्या गळ्याला बिलगून विदुर काका रडतात, संतासाठी. उद्धवजी म्हणाले, रोना नहीं चाचा, दुनिया में सबसे ज़्यादा भाग्यशाली केवल आप है. मैं कैसा भाग्यशाली? मुझे तो भगवान का दर्शन भी नहीं मिला, तो भी भाग्यशाली है. जब भगवान निजधाम जा रहे थे चाचा, तो भगवान कृष्ण जी ने मेरे पास पादुका दी और भगवान रो रहे थे, तो मैंने पूछा था कि दुनिया छोड़ने के बाद दुनिया के मालिक आप क्यों रो रहे? तो मुझे जवाब दिया था भगवान ने, बहुत साल हुए मेरे विदुर चाचा का दर्शन नहीं हुआ, कभी भविष्य में चाचा विदुर मिलेगा तो मेरे चाचा को कहना, चाचा दुनिया छोड़ते समय भगवान केवल तुम्हारे लिए रो रहे थे. बस जेव्हा भगवंत भक्तासाठी रडतो समजायचं थोर भक्ती. विठ्ठल इथपर्यंत आलो आपण. अशोकराव जमते आता. त्याची थोर भक्ती आवडती सगळं बाय संसाराची पाडा रे तुम्हाला. अरे पण संसाराचं काय? अरे संसार करायचाच नसतो भाऊ, होत असतो. संसार करायचा नाही, होतो तो होतो. दोन ठिकाणी दोन गोष्टीला महत्त्व आहे शेठजी. प्रयत्न परमार्थात आणि प्रारब्ध संसारात. पण आमचं उलट आहे. हा पाणी पुरवत जा. म्हातारे माणसं आहे. पण आमचं उलट आहे. आम्ही प्रयत्न प्रपंचासाठी लावतो आणि प्रारब्ध ढकलतो परमार्थात. तुम्हाला या गोष्टीचा अनुभव आहे. जर शेठजीनं कोणाला म्हटलं, अरे चल ना ढोकमाराचं कीर्तन आहे, आपल्या कुठल्या नशिबात, ते उत्तर देतं. अरे माझी गाडी रिकामीच आहे, मोकळी जागा आहे, तरी आपल्या कुठल्या नशिबात. चल ना पंढरपूरला तिकीट मी भरतो, आपल्या कुठल्या नशिबात. नेमकं नशीब ढकलतं इथं. यायचं नसतेच कोलते पाटील, पण आपल्या कुठल्या नशिबात. अरे जिथं प्रयत्न करायचे तर नशीब ढकलतं, आणि जिथं नशिबावर आहे तिथं पठ्ठ्यामुळे चाललं म्हणतं. नाही तर 30 वर्षाच्या नातवाचं बांधकाम चालू असते. 30 वर्षाच्या नातवाचं बांधकाम, नीट ऐका. आणि 95चा आजोबा, बरं का जिजा, आजोबा 95चा काठी टेकत नातवाच्या बांधकामावर. तिथल्या कामगारांना सांगतो, हे पायापासून हालतं. कोण? 95चं म्हातारं. आणि कामगारांना म्हणतं, पाया चांगला भरा, पाया पक्का भरा. तुझा हालतो ना, अख्खं पायापासून हालतं. आणि मजुरांना म्हणतं, पाया पक्का भरा. मरो टेकले शरीर, मरो टेकले शरीर, मरो टेकले शरीर, मरो टेकले शरीर. पाया शोधून बांधी घर, 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 पाया शोधून बांधी घर. ठीक आहे, बघून घेऊ.
टेकले शरीर पाया शोधून बांधे घर. इथं पठ्ठ्यामुळे चाललं म्हणतं. अरे मला मरून बघू द्या, मरून बघू द्या. म्हातारं म्हणतं तुमचे कुत्रे नाही हाल खायचे, कुत्रे. पोरं सुशिक्षित असतात. बाबा आमचे हाल कुत्रे खाओ का हत्ती खाओ, तू मरूनच बघ, उलट तेवढी जागा तरी आम्हाला वापरायला होईल. अरे इथं पठ्ठ्यामुळे चाललं म्हणतं. हे नशिबावर आहे आणि ते प्रयत्नावर. होतो तो संसार आहे, करायचा परमार्थ आहे. करावी तातडी, इथे करायचं असते आणि ते नशिबानं असते. मग आता काय करायचं? अरे आहे त्या परिस्थितीमध्ये कुरकुर न करता जसं देव ठेवतो तसं राहायचं. तैसे तिरा ठेविली आनंद तैसे तिरा तैसे तिरा ठेविले आनंद तैसे तिरा ठेविले आनंद तैसे तिरा ठेविले आनंद तैसे तिरा नित्या सुजा समयासी सादर व्हावे. देव ठेवील तैसे राहावे. अल्लाह रखेगा वैसा भी रहना रे, मौला रखेगा वैसा. आता याच्यात विशेष काय आहे अशोक पाटील? जसं देव ठेवतो तसं राहावंच लागतं की नाही? राहावं लागतं नाही, राहतातच माणसं. इलाज काय आहे? अरे अर्ध तर कोणालाही जमल. स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे. येतं येड्या बाबोळीजवळ उष्ण्या तंबाखूला उष्णा चुना मळून कोणी म्हणू शकतं. स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे, पण तो मी मिळविणारच. या सिंह गर्जनेसाठी लोकमान्य टिळक लागतात. अर्ध तर कोणी म्हणलं रे भाऊ, काढा तंबाखू, स्वराज्य माझा जन्म, पण मिळविणारच. ही सिंहगर्जना बाळ गंगाधर टिळकांच्या मुखात शोभते. तसं वैतागून तो कोणी म्हणतं ठेविले अनंत तैसेची राहावे. नाही तर करतं काय तू? राहावंच लागतं ना. राहतातच माणसं, पण कुरकुर 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 करत राहतात. म्हणून पुढचे शब्द आहे, चित्ते असू द्यावे समाधान, चित्ते असू द्यावे समाधान, चित्ते असू द्यावे समाधान. इथपर्यंत आलो आपण. अभंग लक्षात येतो ना? चित्ते असू द्यावे समाधान. आता समाधान कसं? समाधान विचारानं मिळतं बरं का जिजा. विचारा वाचून न पविजे समाधान.
शेठजी, तुमची प्राप्त परिस्थिती तुम्हाला समाधान देऊ शकते, फक्त विचार करायचा आहे. तुम्हाला सांगतो अशोकराव, साधा खोकला झाला आणि मग नेल्यानंतर कोरोना सांगितल्यावर शेजारचं मेलं, 1 तासाने दुसरं शेजारचं मेलं, त्या दोघाला पाहून हे मेलं. कितीतरी असे गेले. आणि काही काही रात्रीचे उड्या मारून घरी आले. अजून आहे आमच्या गावात दोघं, ते अजून आहे. अरे हा, ते सोडे ना डॉक्टर, झोपू दिले सगळे दवाखान्यातले, मागं लघवीला जातो म्हणून गेलं आणि कंपाऊंड उडी मारली. ते आमच्या गावचं अजून आहे. कितीतरी गेले. मग समाधान कसं? अशोकराव, कितीतरी कोरोनामध्ये गेले आणि तुमचं बायपास होऊनही पुन्हा पहिल्यासारखं पांडुरंगानं केलं. अजून देवानं काय केलं पाहिजे? म्हणून चित्ती असू द्यावे समाधान. तुमची प्राप्त परिस्थिती, बरं का शेठजी, तुम्हाला समाधान मिळवायचं कुठं जायची गरज नाही. तुमच्या पायात जर चपला असेल, चपला, फक्त एवढंच करा, अनवाणी चालणाऱ्याचा विचार करा की लगेच समाधान मिळतं. अरे ते वैशाख महिना, दुपारचे 2 डांबरी तापला, पायाला फोडं येऊन फुटले, पाय रक्ताळले. मी कोण्या जन्मात पुण्य केलं देवा, मला तुटक्या का होईना वाहना गरीबाला दिल्या, असा विचार आहे, तिथे समाधान आहे. लक्षात घ्या. आई मरण पावली म्हणजे दुःखच आहे की नाही, आहे ना? मग त्यांना कसं समाधान मिळवायचं? अरे याच्यावर एक कीर्तन होईल, 2 मिनिटं घेतो मी. आई मरण पावली, आईचं वय 95 आहे अशोकराव, आणि रडतो मुलगा तो 70चा आहे. कारण शेवटी आई आहे शेठजी, आई आहे. आई जोपर्यंत घरी असते ना, देवीच्या मंदिरासारखं घर वाटते, देवीच्या मंदिरासारखं. अशिक्षित माय असू द्या रे भाऊ, पण जसं वाटते आईला बघितलं की देवीचं मंदिर आहे, घर नाही. आई म्हणजे घरातली पंती असते, पंतीचा प्रकाश नसतो लाईट सारखा, पण घराचं मंदिर करायची ताकद पंतीत असते, लाईटमध्ये नसते. एकदा पंती विझली ना, मग देवीची मूर्ती विसर्जन केल्यावर घर जसं देवळी उदास दिसतं, तसं माय मेल्यावर घर भकास दिसतं. तुम्ही किती मोठा व्हा, तुम्हाला नातवंड असू द्या शेठजी, पण तुम्ही तुमच्या आई पुढे उभं राहा, तर आईला तुम्ही फक्त लेकरू दिसता, तिला नातवाचा आजोबा नाही दिसत. मुलाचं वय 70 असू द्या तरी आईला फक्त बाळ दिसतं. आपल्या भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब आईच्या भेटीला गुजरातमध्ये, आई वारली त्यांची, पांढरी साडी, पांढरे केस, सुरकुत्या पडलेली, चष्मा लावलेली माय, आणि जॅकेटवाले साहेब टी व्हीला दाखवले तर चिकटून बसले होते बाकड्यावर, चिकटून. माय लेकर आहे. फुलपात्रभर पाणी दिलं आईनं, साहेबांनी घेतलं मोठ्या प्रेमानं आईच्या हातचं पाणी. अरे तिच्या हातचं काही असू द्या, जहर असू द्या, रस्ता चलना सांप चाहे फेर हो, सलाह लेना भाई की चाहे बैर हो, रोटी खाना माँ के हाथ की चाहे जहर हो. मी सांगतोय पा, आपल्या आईच्या हातची भाजी भाकरी असू द्या सूर्यवंशी साहेब, तरी अमृताला लाजविल अशी गोडी त्या पदार्थाला असते. काय कारण? आईनं नुसता स्वयंपाक केला नसतो, लेकरासाठी स्वयंपाकात प्रेम वतलेलं असते, म्हणून गोडी आहे. एखाद्या वेळेला स्वयंपाक चांगला झाला तर मुलं तुटून पडतात. काहीच ठेवत नाही जिजा, भांडे मोकळे, आणि आई तांब्याभर पाणी पिऊन किचनमध्ये समाधानानं बसलेली असते. पण मोठ्या मुलाला संशय येतो, तो जातो किचनमध्ये, बरं का कोलते पाटील, आई तांब्याभर पाणी पिऊन समाधानानं बसली. आई, आम्ही भाऊ जेवलो, सगळे खाल्लं ग, तुझ्यासाठी काही नाही ठेवलं, तू उपवासी आहे? नाही माझ्या राजा, मी उपवासी नाही. मग तुम्ही माझे लेकरं पोटभर जेवला का नाही? हां, त्याच वेळेला माझं पोट भरलं बेटा, याला माय म्हणतात, हे लक्षात ठेवा. बे पहा, होऊन गेल्या लाडक्या बहिणी आले का? काय करावं आता? पुचे साहेब इकडे या. जमलं आता. ह्या इकडे शेटजी जवळ या, इकडून या.
ह्या इथं बसा. हो ना, मी तरी तुमचं नाव घेऊन सांगितलं की आता कुचे साहेब येणार आहे, रक्षाबंधन संपलेलं आहे, भाऊबीज ए आहे म्हणते तुमचे भाऊबीजेच. हो हो, मग तेच म्हणतो मी, ते 1500 संपले म्हणे त्या, बरं का. मी आल्या म्हटलं आता कुचे साहेब आले की पुन्हा सांगतो भाऊबीजेचे. ते म्हणतात 7500 मिळाले, आमच्या आधीच सांगितलं त्यांनी. बसा तुम्ही, काळजी करू नका, आता बसा. विठ्ठल त्यांना सवय आहे, फोन झाला आमचा कधी येऊ, म्हटलं बरोबर 10ला या. बरोबर 10ला या. किती वाजले? 10. मग त्यांना माहिती आहे ते ढोकबाबा जो चालत नाही, त्यांना माहिती आहे. 7 दिवस रामकथा झाली बिघडलेल्या घड्या दुरुस्त करणे. अशोकराव तुम्हाला म्हटलं होतं महागावचे येणार आहे आज 10 वाजता. महागावचे मजा. मी आईसाठी सांगत होतो, हां, तुमच्याही जीवनात बरं का, ज्याला ज्याला आई असेल ना त्यासारखा भाग्यवान नाही. काहीच करू नका. आंघोळ झाली की मायच्या पायावर डोकं ठेवून दर्शन घ्या. ती प्रेमानं हात फिरवल, तो दिवस केवढा समाधानाचा जाते हे घरी गेल्यावर ठरवा. मी मोदी साहेबाचं सांगत होतो, तेवढ्यात तुम्ही आले, फुलपात्रभर पाणी दिलं, घेतलं, शेवटचा घोट गालावर उतरला बरं का कुचे साहेब मोदी साहेबाच्या. लगेच आईनं साडीच्या पदरानं तोंड पुसून दिलं. कोणाचं? मोदी साहेबाचं. तोंड नाही पुसता येत का त्यांना? पंतप्रधान आहे ना भारताचे, पण पंतप्रधान भारताला आहे, मायला लेकरू आहे हे लक्षात ठेवा बरं का. आमदार साहेब, तुम्ही आमदार साहेब असले तरी समाजाला आहे, पण आईच्या पुढे उभं राहिल्यावर बाळ आहे हे लक्षात ठेवा. मग मी सांगत होतो समाधान कसं मिळवायचं. अरे माय मरण पावली, डेड बॉडी आहे, तिचं वय 95 आहे अशोकराव, आणि रडतो तो मुलगा 70चा आहे. त्याला जर समाधान मिळवायचं असेल तर रडता रडता त्यानं एकच विचार करायचा की पांडुरंगा, ज्याची माय जन्म झाल्या झाल्या मेली, मला आईचं 70 वर्ष सानिध्य लाभलं, माझ्यासारखा कोण जगात भाग्यवान आहे, असा विचार आहे, तिथे समाधान आहे. चित्ते असू द्यावे समाधान, चित्ते असू द्यावे समाधान, चित्ते असू द्यावे समाधान. फक्त वजाबाकी करायची. म्हणून मी सांगू, प्राप्त परिस्थिती तुम्हाला समाधान देऊ शकते. कुचे साहेब, ज्याचं तुम्ही सगळे आता भूतकाळ आठवला, तुम्हालाही आठवते, सगळे सगळे बघितलेलं आहे. आता देखिले तन ते न, जे न देखिले ते मिळे, भोग सुखाचे सोहळे आईवडिलांचीच पुण्याई आहे. कल्पना केली नाही ते मिळतं. पण तुम्ही भूतकाळ आठवा. कवेलू घर आहे, घर कवेलू आहे. त्यानं समाधान मिळवायचं असेल तर बिल्डिंगवाल्याचा विचार करायचा नाही. रात्रभर फुटपाथवर जे पडलं बिना अंथरुणा पांघरुणाचं, सकाळी त्याच्याकडे पाहावं आणि मग पांडुरंगाचे आभार मानावे. विठ्ठला, हे रात्रभर बिना अंथरुणा पांघरुणाचं रोडवर काठाला पडलं, मी कोण्या जन्मात पुण्य केलं, मोडक का होईना गरिबाला राहायला घर दिलं, असा विचार ज्याच्या जीवनात आहे, अरे तिथे समाधान आहे. ठेविले अनंत तैशीच राहावे, चित्ती असू द्यावे समाधान. इथपर्यंत आलो आपण. अजून 24 मिनिट आहे अशोकराव, काळजी नाही करायची. जमलं, आम्ही तुमचीच वाट पाहत होतो. आता सर्वांनी हात वर करा. लाडक्या बहिणी, जमलं, आता काय काळजी नाही करायची. आता जाहीर केलं ना, जाहीर केलं. आता एका तालात विठोबा रखुमाई, 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 विठोबा रखुमाई.